नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता श्रावण आलेला आहे, तर श्रावणात आवर्जून केली जाणारा प्रसाद म्हणजे आपला मऊ असा रव्याचा लुसलुशीत शिरा. तर त्याची रेसिपी आज आपण बनवणार आहोत, तेही माझ्या मम्माच्या हातची. तर त्यासाठी मी ही एक वाटी किंवा 1 कप तुम्ही म्हणू शकता रवा घेतलेला आहे. त्याच प्रमाणामध्ये 1 वाटी दूध घेतलेलं आहे, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, 3/4 कप तूप घेतलेला आहे, 1 बनाना घेतलेला आहे, वेलची घेतलेली आहे आणि मनुके घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आता कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे, हे 3/4 कप, आणि जो 1 वाटी रवा घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि छान याला बारीक गॅसवर आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. ही माझ्या मम्माची स्पेशल रेसिपी आहे, म्हणून मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे. ती माझ्याकडे आलेली होती, तर मग मीच तिला बोलले की मम्मा तुझी ही स्पेशल रेसिपी श्रावणसाठी मला करून देशील का? तर ती हो बोलली, म्हणून मी ही केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता रव्याला असे छान तुपामध्ये बुडबुडे येत आहेत, म्हणजे आपला रवा शिजला आहे असं नाही, तर याला अजून थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने छान असा हा रवा आपण जोपर्यंत खमंग असा वास येत नाही तोपर्यंत हा रवा छान भाजायचा आहे. आता तुम्ही बघू शकता छान असा डबल याला परत असं बुडबुडे येत आहेत. तर आपला हा रवा छान भाजलेला आहे असं समजलं जातं, हे माझी मम्मा सांगत आहे. तर अशा पद्धतीने हा रवा मी थोडासा हलवून घेत आहे. आता परत यामध्ये काय करणार आहे, थोडंसं आपल्या शिऱ्याला छान अशी टेस्ट यावी म्हणून थोडंसं नमक टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला परत हलवून घेतलेलं आहे. आता हा रवा आपल्याला छान असा भाजलेला आहे, वाससुद्धा खमंग सुटलेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, गरम करून दूध टाकायचं आहे. जे मी 1 वाटी दूध घेतलेलं होतं ते सर्व दूध यामध्ये टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने टाकून आपल्याला लगेच मिक्स करायचं आहे. आणि गरम पाणीसुद्धा घेतलेलं होतं, तर अर्धी वाटी मी गरम पाणी घेतलेलं होतं. तर ते अर्धी वाटी पाणी न टाकता मी यातलं 3/4 कप पाणी यामध्ये टाकलेलं आहे, कारण माझी मम्मी बोलली की 3/4 कपच टाक, कारण त्याच्याने शिरा छान होतो. तर यामध्ये आपल्याला सर्व आता जिन्नस टाकून घ्यायचे आहे, साखर, वेलची पूड आणि मनुके. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मिक्स करतानाच आपला हा जो प्रसादाचा शिरा आहे तो आत्ताच किती छान मऊ झालेला आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता की किती हा छान झालेला आहे. तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकावर एक असा थापून आपल्याला एक मिनटासाठी ठेवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ठेवला होता. याला मी थोडंसं केसरचं पाणी म्हणजे दूध यावरती टाकलेलं आहे, म्हणजे आपला हा शिरा टेस्टला छान व्हावा म्हणून. परत याला हलवून घ्यायचं आहे आणि यावरती जो बनाना आपण घेतलेला होता तो टाकायचा आहे अशा पद्धतीने. तर हे टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनटं याला झाकून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. 1 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हा मस्त आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. माझी मम्मी सर्वांना हा प्रसादाचा शिरा करून देते, कारण आमच्या घरी जो आहे ना, तर त्यांना बरेच लोकांना माझ्या मम्मीच्या हातचा हा शिरा खूप आवडतो, म्हणून ते आवर्जून तिच्याकडून हा प्रसादाचा शिरा करून घेऊन जातात. तर माझ्या मम्मीला दरवर्षी हे काम असतं की खूप लोक माझ्या मम्माकडून हा शिरा करून जातात. तर हा शिरा एवढा सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत होतो. आणि खरं सांगते तुम्हाला, मी स्वतःहून आता जो हा शिरा केला होता तो 8 दिवस ठेवून मी हा शिरा खाल्लेला आहे. एवढा सॉफ्ट राहतो हा, थोडासुद्धा कडक वगैरे होत नाही, जसा सॉफ्ट आहे ना तसाच राहतो. तर 8 दिवस याला बिलकुल काही होत नाही, एवढा हा प्रसादाचा शिरा छान होतो आणि टेस्टला तर अप्रतिम लागतो. आणि जसा मऊ आहे ना तसाच हा शिरा राहतो. तर अशी या छान छान रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला जवळूनसुद्धा मी हा शिरा दाखवलेला आहे, बघा किती सॉफ्ट हा तयार झालेला आहे. आणि ही माझी मम्मीची खास रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा, खरंच सांगते खूप छान होते आणि एकदम मस्त होते. तर या श्रावणात तुम्ही आपल्या प्रसादासाठी हा शिऱ्याची रेसिपी ट्राय करू शकता. आणि कशी झाली ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे माझ्या मम्माला मला सांगता येईल की हा तुझा प्रसाद खूप सर्वांना आवडला. तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.